सातबाऱ्या उतार्यावर तुमचं नाव गायब झालं तर घाबरू नका. महाराष्ट्र सरकारने नवीन नियम लागू केला आहे. नेमका काय आहे नियम, चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील जमीनधारक, शेतकरी आणि लीजवर सरकारी जमीन घेतलेल्या सर्वांसाठी एक महत्वाची सूचना आलेली आहे. एक महत्वाची बातमी आलेली आहे. आता सातबारा उतार्यावर मोठा बदल होणार आहे. नेमका काय बदल होणार, तुमच्या जमिनीवर त्याचा परिणाम होईल का, आणि जर तुमच्याकडे सरकारी लीज जमीन असेल तर घाबरण्याची गरज आहे का, हे सर्व आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे की ज्या सरकारी जमीन लीज किंवा भाडेपट्ट्यावर दिल्या आहेत त्या जमिनींचा सातबाऱ्या उतार्यावर आता फक्त महाराष्ट्र शासन हेच कब्जेदार म्हणून दिसणार आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी ट्रस्ट, संस्था, कंपनी किंवा व्यक्तीचे नाव कब्जेदार म्हणून दिसत होते. यामुळे अनेकदा जमिनी सरकारी आहेत की खासगी याबाबत गोंधळ निर्माण होता. हा निर्णय सरकारने का घेतला? गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी सरकारी जमिनीबाबत वाद निर्माण झाले होते. काही लोकांनी लीजवर घेतलेल्या जमिनींवर मालकी हक्क असल्याचा दावा दाखवला होता, तर काही लोकांनी अशा जमिनी खरेदी केल्या आणि नंतर ती जमीन सरकारी असल्याचे समोर आले. यामुळे फसवणूक, न्यायालयीन वाद आणि अनेक अडचणी निर्माण झाल्या. हे टाळण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. कोणत्या जमिनींना हा नियम लागू होणार आहे? हा नियम राज्यातील सर्व सरकारी लीज जमिनींना लागू होणार आहे, जसे की शैक्षणिक संस्था, ट्रस्ट, सहकारी संस्था, उद्योग, खाजगी कंपन्या आणि सरकारी जमीन भाडेपट्ट्यावर घेतलेल्या शेतकरी किंवा व्यक्ती यांचा याच्यात समावेश असणार आहे. सातबाऱ्या उतार्यावर नेमका काय बदल होणार आहे, हा सर्वात महत्वाचा मुद्दा. मित्रांनो, आता सातबारा उतार्यावर कब्जेदार म्हणून महाराष्ट्र शासन असं दिसणार आहे, पण ज्यांनी जमीन लीजवर घेतली आहे त्यांचे नाव काढून टाकले जाणार नाही. त्यांची माहिती, इतर हक्क या सदरमध्ये नोंदवली जाईल. म्हणजे त्यांचं लीज करार आणि जमीन वापरण्याचा अधिकार कायम राहणार आहे. सामान्य नागरिकांना याच्यामुळे काय फायदा होणार आहे मित्रांनो, तर यामुळे सरकारी जमीन आहे की खासगी हे लगेच समजेल. फसवणुकीची शक्यता कमी होईल आणि सरकारी जमिनींचे संरक्षण होईल आणि भविष्यातील अनेक वाद टाळता येतील. मात्र महत्वाचा मुद्दा आणि सूचना काय असणार आहे मित्रांनो, जर तुमच्या नावावर सरकारी लीज जमीन असेल आणि पुढील काळात सातबारा उतार्यावर बदल दिसला तर घाबरू नका. तुमचा वैध लीज करार असेल तोपर्यंत तुमचा अधिकार कायम राहणार आहे. फक्त नोंदीची पद्धत बदलली जाणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारी जमीन ही सरकारची आहे हे स्पष्ट दिसावे, फसवणूक टाळावी आणि वाद कमी व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेती, सातबारा आणि सरकारी योजनांबद्दल अशाच माहिती अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.